रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल
भुलली ना कोणी एके भुलली नारी कोणी एके भुलली ना कोणी एके भुलली नारी विकिता गोरस घ्या मने हरी 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 एकला डोळा बैसला विकिता डोळा बैसला एकला डोळा बैसला विकिता डोळा बैसला तोची वदने उच्चारे तोची वदने उच्चारे ओ जीवने उच्चारे ओ जीवने उच्चारे ओ जीवने उच्चारे ओ जीवने उच्चारे आपुले याचा विसर भोळा आपुल्याचा विसर भोळा आपुले याचा विसर आपुल्याचा विसर भोळा गोविंदा कळा कवतुके गोविंदा कळा कवतुके गोविंदा राघवतुके गोविंदा राघवतुके गोविंदा राघवतुके गोविंदा राघवतुके तुका म्हणे हासे न याचे म्हणे हासे न नाही कान ते खाये नाही कान ते खाये एकला डोळा बैसला एकला डोळा बैसला होती वदने उच्चारे होती वदने विढोबा रखुमार विढोबा रखुमार विढोबा कोणी एके भुलली नारी 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 कोणी एके
विकिता गोरस मनधारी विकिता गोरस मनधारी देखिला डोळा पैसल माने देखिला डोळा पैसल मालोची वदनी उच्चारी वदनी उच्चारी तोची प्रभु रामचंद्र भगवान
एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या मने हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी आपुले याजा विसर भोळा गोविंदा कळा कवतुगे देखिला डोळा बैसला मनी तुका म्हणे हासे जन नाही कान ते ठाई देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हरे चरण संतांच्या काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवांची येसे बेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरो मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः जय जय राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभो जय जय माखन चोर विठ्ठल विठ्ठल कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या मने हरी देखिला डोळा वैसला मनी तोची वदनी उच्चारी सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील 4 चरणांचा गौडनिफर प्रकरणातला अभंग चिंतना करता निवडला। या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवत दर्शनानंतर साधकाच्या जीवनामध्ये जी अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेचं चिंतन मांडणारा अभंग चिंतना करता निवडलाय। विठ्ठल विठ्ठल सकाळची वेळे कोणीतरी एक गवळण डोक्यावर दह्या दुधाचा माठे आणि दही दूध विकण्याकरता मथुरेला निघाली, पण रस्त्यात घडलं असं परमात्म्याचं दर्शन झालं, त्याचा परिणाम देखिला डोळा बैसला। परमात्मा डोळ्यांनी पाहिला, तो मनात बसला आणि सर्वस्वाचा विसर पडल्यामुळे विकिता गोरस घ्या मने हरी अशी तिची अवस्था प्राप्त झाली। त्या अवस्थेचं चिंतन मांडणारा अभंग चिंतना करता निवडलाय। विठ्ठल विठ्ठल आजचं आपलं हे काल्याचं कीर्तन आहे। कालाचं कीर्तन म्हटलं की लोक सहज म्हणून जातात पगाराचं। कशाचं कीर्तन आहे? पगाराचं। हे पगाराचं कीर्तन नाही, हे प्रसादाचं कीर्तन। काम केल्यानंतर मिळतो तो पगार आणि सेवा केल्यानंतर मिळतो तो प्रसाद। मग आपण काम केलंय का सेवा केली? हा, कोणाची? मुख्यमंत्र्याची? कोणाची सेवा केली? कारण देव सगळ्या मुख्यमंत्र्यांचा कोण आहे? मुख्यमंत्री आहे, म्हणून त्याची सेवा केली। आणि ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय? जीवा आता भय नाही, ऐसे वाटे आणि घडली या सेवा
समर्थाची पंढरीरायाची आपण सेवा केली आणि म्हणून आपल्याला आज काय मिळणार आहे भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास गीती गात पगार देता पंढरीनाथ असं नाही प्रमाण काय आहे प्रसाद देतो पंढरीनाथ परमात्मा आज आपल्याला काय देणार आहे प्रसाद म्हणून आजचं कीर्तन हे कशाचं आहे प्रसादाचं कीर्तन आहे जुन्या काळामध्ये लोक लवकर उठायचे म्हणजे इतक्या लवकर उठायचे की सगळे काम आटोपून वाट पाहायचे कोणाची पाववाल्याची सगळे काम आटोपले की वाट पाहिजे कोणाची पाववाल्याची पाववाल्यानं आरोडी दिली मला ग बाई जाग आली चहात पाव खाते नवऱ्याला झोपून ठेव सकाळी लवकर उठायचे आणि लवकर उठून काम आटोपून वाट पाहायचे कोणाची अजून कसा सूर्य उदयाला आला नाही आता सूर्याला वाट पाहावी लागते मी तर गण टाइम नाही लागे म्हणे भाऊ अजून कस काय उठ रे नाही कारण आपण सगळे कोण आहोत सूर्यवंशी आहोत जुना काळ गोकुळातल्या गवळणी सकाळी लवकर उठले किती लवकर प्रातकाळी प्रहरा रात्री उठल्या गवळणी बाळा घरोघरी सकळा नित्यानंदे परमानंदे गाते गोपाला नित्यानंदे परमानंदे गाते गोपाला कैस्या गाते मदन सावळा आनंदल्या गौळणी चंदे चंदे डोलती आनंदल्या गौळणी चंदे चंदे डोलती प्रातकाळी प्रहरा रात्री उठल्या गवळणी बाळा कधी उठल्या हो अजून एक प्रहर रात्र बाकी आहे रात्रीचे प्रहर असतात 4 6 ते 9 पहिला 9 ते 12 दुसरा 12 ते 3 तिसरा आणि 3 ते 6 अजून एक प्रहर रात्र बाकी म्हणजे गवळणी किती वाजेला उठलेले आहेत 3 ला आणि उठून काय करताय घुसळण मांडियले घरोघरी सकळा काय चालू आहे कारण प्रत्येकाच्या घरी काय आहे बकऱ्या बकऱ्या नव्हत्या काय प्रत्येकाच्या घरी गाईच गाई आणि त्याचा परिणाम भले मोठे रांजण अंगणामध्ये ठेवले त्याच्यात टाकलं दही तिकडनं एक बाई इकडनं एक बाई मध्ये रही आणि चाललंय घुसळण मांडियले घरोघरी सकळा बरं एका घरी नाही घरोघरी काय चाललंय घुसळण बरं घुसळण करताना काय बोलताय हाय झुमकावाली घुसळण करताना काय चाललंय ऐका नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा कुणाचं गाणं गातायत
नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा एक नाहीये सहस्रा परी कैस्या गाती मदन सावळा आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती डोलती आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती आणि त्या डेऱ्याच्या तालावर गवळणी आनंदित झाल्या आणि छंदा छंदाने डोलतायत. कशाच्या तालावर? ढोलकीच्या नाही. कशाचा ताल आहे? डेऱ्याचा आवाज कसा होत होता नामदेवराय वर्णन करतायत. घुम घुम करी दे घुम 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 करी दे घुम घुम करते डेरे घुमते घुमक घुमक घुम 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 करते 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 घुम 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 करते घुम घुम करते घुम घुम करते हे घुम घुम करते डेरे घुमते आणि त्या डेऱ्याच्या तालावर आनंदाल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलते आनंदाल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलते. डेऱ्याचा आवाज कसा होतोय नामदेवराय वर्णन करतात. काय निरीक्षण आहे? घुम घुम करते. आवाज कसा होतो डेऱ्यांचा? घुम 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 म्हणजे बालामुख्या सोडियन नाही. डेऱ्याचा आवाज होतोय. घुम घुम करते अरे घुम घुम करते डेरे घुमती आणि त्या डेऱ्याच्या तालावर आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती डोलती. त्या डेऱ्याच्या तालावर गवळणी छंदाने डोलायला लागल्या. एक म्हातारी गवळण होती काठी टेकत टेकत आली. म्हणे पोरींनो तुम्हाला कळतंय काही? म्हणे काय? अगं हे लोणी असं वर ठेवलंय हे दही असं वर पडलंय याला लपवा लवकर. म्हणे का? त्या नंदाच्या कार्ट्याचा भरोसा नाही कुठून येईल दिसणार नाही आल्याशिवाय राहणार नाही आणि सगळं खाऊन जाईल. असं का? म्हणे हो माझा अनुभव इतक्या वर्षाचा शहाण्या मोठ्याचा ऐकत जावा माणसाने. असं का? म्हणे आजी ऐकतो. म्हणे जा घरामध्ये आणि खड्डा करण्याकरता कुदळ घेऊन या. एक बाई घरात गेली कुदळ आणायला. कुदळ घेऊन आली आणि अजून खड्डा केलेला नाही. आता करणार तेवढ्यामध्ये बोलता चालता येतो क्यामध्ये हरी आला आला. अजून बोलचाल चालू होती. बोलता चालता येतो क्यामध्ये हरी आला आणि आल्यावर कवनीही नाही देव दृष्टी देखिला. कोणालाच दिसला नाही. कोणीच पाहिलं नाही देव आलेला. याने केलं काय? सूक्ष्म रूप धरोनी डेऱ्यामध्ये प्रवेशला. सूक्ष्म रूप धारण केलं. कुठं घुसला? सूक्ष्म रूप धरोनी डेऱ्यामध्ये प्रवेशला. आणि काय केलं? वरचे वरी देवलोनी खावणी या गेला. लोण्याचा गोळावर आला की आतल्या देवाने काय करावा? उचलावा आणि गोळा वरच्यावर दाबावा. बराच वेळ झाला. 9:15 वाजत आले. अजून कसं लोणीवर येईना अशा गवळणी विचार करताय. आम्ही तर किती वेळ झाल्या मंथन करतोय अजून का लोणीवर येईना. मग एक म्हणते अगं असं कर ना गरम पाणी टाक. गरम पाणी टाकलं तरी लोणीवर येत नाही. म्हणे मग असं कर ना रात्रीचं शिळ पाणी टाक. ऊन वनी शिळवणी घाली ती परी ते लोणी येईना. काय काय टाकलं आतमध्ये? गरम पाणी. एक म्हणे का कोणतं टाक? थंड पाणी. ऊन वनी शिळवणी घाली ती परी ते लोणी येईना.
एक धावत गेली आपल्या सासूकडे, ओ आत्या आत्या म्हणे काय जादू टोना केला आपल्या घरावर कोणीतरी. म्हणे का बरं? कारण शब्द असा आहे, काय झाले टोने सासूबाई कडे ना. टोने म्हणजे टोने टोने जादू. काय झाले टोने सासूबाई कडे ना, सासूबाई कडे ना. हो त्या कोणीतरी जादू टोना केला आणि डायरेक्ट पुण्यावरून इकडे येणे. विठ्ठल विठ्ठल आज बऱ्याच मंडळींची उपस्थिती या ठिकाणी आहे. आदरणीय जगनदादा देखील आलेत, पुण्यावरून आलेत. आदरणीय आपल्या गावातले कांतीलाल सर आहेत. आदरणीय घोडसगावरून आलेले आमचे सुनील दादा आहेत. आदरणीय वडोदेकर सर्वच मंडळी, कारण वडोद्याच्या मंडळींचा इथं फार सिंहाचा काय आहे वाटा आहे. आणि वडदवाला जर नाही आता फिकू फिकू वाटली होतो बरं आवतच खाली आज तीच ना कामात ध्वजावर हो ना. पण आईला आले. आदरणीय आमचे विजू बापू आहेत. समोर बसलेली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, मला सर्वांचं नाव परिचित नाहीये. या सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये आज आपलं काल्याचं काय चाललंय, कीर्तन. भूक लागण्याच्या अगोदर मी कीर्तन बंद करणार आहे. आणि गुजरातमध्ये हे चांगलंय महाराज, 8 ते बाकीनं 12 सुरू करतोस, 2 नापटाडतस काय. अरे 12 ना आम्हाला मंडप मग कुत्र बी दिसतो नाही. आणि त्यांचं 12ला काय होतं सुरू होत आहे का नाही, काही हरकत नाही. आपलं एकदम मस्त आहे. सकाळी जेवणाची वेळ कशी 9:30-10 तोपर्यंत आपलं कीर्तन संपतंय. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. आणि या वातावरणामध्ये आपल्याला आज देवाने सुद्धा थोडीशी काय केली आहे, कृपा केली आहे. म्हणजे लोकांना उन्हामध्ये बसायला त्रास होऊ नये म्हणून देवाने काय घातलंय वर, छत्र करून दिलंय, सूर्य झाकून दिला. म्हणजे आता मस्त चालल्या पंक्ती, काही ताण नाहीये. आणि देव म्हणे कीर्तन बी चालता 12 वाजेपर्यंत. आज काही ऊन नाहीये, पण मलाच घाई आहे. तुम्हाला सांगून काय फायदा आहे. विठ्ठल विठ्ठल काय सांगत होतो तुम्ही? हा जादू टोना. काय झाले टोने सासूबाई कडे ना. ओ त्या काय टोना केला काय माहित कोणी. आम्ही गरम पाणी टाकलं, थंड पाणी टाकलं, लोणीवर काय झालं असेल. सासू म्हणे असं. मला शिकवताय का तुम्ही? मला माहित नाही का तुम्ही कशा आहेत असं? कोण म्हणते? सासू मला माहित नाही. सासू म्हणे अगं तुम्ही इतक्या बेकार आहेत, माझ्या समोर रिकाम्या घागरी हलवताय. लोण्याचा गोळा वर आला की उचलतात ना त्या नंदाच्या कार्ट्याला नेऊन. आहा गे बायांनो तुमचे जाणते मी चाळे. करता काय तुम्ही? यशोदेच्या मुलाने देतसा गोळे. लोण्याचा गोळा वर आला की कुठं नेऊन देतात तुम्ही? कुणाला नेऊन देतात? यशोदेच्या मुलाने देतसा गोळे. आणि आता उगेची आता पाहता मज फिरगेनी राळे. आणि आता मला पाहून काय घालवतात रिकाम्या घागरी. मग सासूने घरात गेली, पूजेची ताट तयार केलं, पूजेचं कुंकू हळद निरांजन आणि सुनांना ओवाळायला आली. बरोबर आहे ना? पूजाच केली, पण कशी केली ऐका. सासू होती ती कशी पूजा केली. आणि जुना काळ होता तो, आताच आहे का? चुलत सासू बी मारी जाय तरी बोलेत ना बिचारे. चुलत सासू ते बी घुमाली जाय गरमाई. आणि आता सगळी सासून म्हणा मारी जे बरं संध्याकाळ ना तर गेम पाठी लगेच काय तर सरिदाने सराने वगैरे. आता काळ बदललेला आहे. आता असं राहिलंय का? जुना काळ होता, सासूने आपल्या पद्धतीने आरती केली. कशी? नामदेवराव वर्णन करताय, मारी ठोसरे. पूजेची पद्धत कशी होती? मारी ठोसरे. काय म्हणतात तुम्ही बुथाळा? मारी ठोसरे. एवढ्यावर थांबली नाही, दोन्ही गाल्लो रे घेतले. काय करते? मारी ठोसरे.
सुनेला घेतलं आणि ठोसे मारते तेवढ्यावर थांबत नाही, दोघं गालगुच्चे घेतले आणि आरती करते म्हणजे वरून मारते. आणि हे सगळं डेऱ्यातून पाहतोय कोण? डेऱ्यामधून भगवान परमात्मा डेऱ्यातून पाहतोय. शाळेतले मुलं आले वाटतं. अच्छा, उपक्रम आहे. आपण कीर्तन कसं असतं दाखवण्याकरता प्रॅक्टिकल आहे ना ती. अशा पद्धतीचं कीर्तन असतं, मुलांना कळावं म्हणून गुरुजी त्यांना घेऊन आले. गुरुजींना धन्यवाद आहे की नाही. विद्यार्थ्यांना जितकं प्रॅक्टिकलने लक्षात येतं तितकं सांगून लक्षात येत नाही. हे दृकश्राव्य साधन आहे. हे कोणतं साधन आहे? दृकश्राव्य. दृकश्राव्य दृकश्राव्य म्हणजे दिसतही आणि ऐकायला येतं. दृकश्राव्य साधन जितक्या लवकर लक्षात येतं तितकं श्राव्य साधन लक्षात येत नाही. जुन्या काळामध्ये रेडिओ होते आणि आता काय निघाल्या टीव्ही. रेडिओ फक्त श्राव्य साधन होतं आणि टीव्ही दृकश्राव्य आहे. मग कोणत्याचा जास्त परिणाम होतो? टीव्हीचा. रेडिओचा तितकासा परिणाम होत नाही, कारण ते एकल साधन आहे आणि टीव्ही हा. आणि म्हणून या ठिकाणी मुलं देखील उपस्थित झालेले. त्यांना कळेल तरी खरी याला काय म्हणतात? कीर्तन म्हणतात. कीर्तनामध्ये अशी अशी मंडळी उपस्थित असते. अशा पद्धतीचं भजन होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा डेऱ्यातून सगळं पाहतोय. डेऱ्यामधून मार माझा जग जीवन पाये. नामा म्हणे धन्य धन्य वरनु मी काय. आनंदल्या गवळणी गवळणी चंदे चंदे डोलणी. आनंदल्या गवळणी गवळणी चंदे चंदे डोलणी. सगळ्या गवळणींनी जो काही शिल्लक राहिलेला माल होता तसं तर लोणी आजवर आलंच नाही. मार खावा लागला तो वेगळा भाग आहे, पण तरी काम सुटत नाही. दह्या दुधाचे जे काही शिल्लक राहिलं होतं, कालचं लोणी असेल शिळं पाक, ते घेतलं आणि टाकलं मडक्यामध्ये. भरले डेरे आणि सगळ्या गवळणी म्हणे आता चला. म्हणे कुठं? मथुरेला जायचंय. कशाला? म्हणे दही दूध विकायला. म्हणे मग तयारी कोण करेल? कारण लग्नाला जायचं असेल तर पहिले काय? नवरीनी नाही, कंडोलनच नाही. नवरी दूरच रस, कंडोलनच बारी बारी भरते. नवरीचं लांबच, कंडोलनच बारी बारी येते गावाला. तसंच इकडे आता लग्नाला जायचंय ना, मग तयारी नको? तसं बाजाराला जायचंय, मग तयारी नको? म्हणे चला. म्हणे कुठं? ब्युटी पार्लर ओळणांता. सगळ्या गवळणी ब्युटी पार्लर मध्ये घुसल्या. जुन्या काळातलं ब्युटी पार्लर म्हणजे काय? शृंगारगृह. जुन्या काळात त्याला काय शब्द होता? शृंगारगृह. सगळ्या गवळणी शृंगारगृहात घुसल्या आणि त्यांनी शृंगार केला.
कसा शृंगार केला नाथ बाबा वर्णन करत आहेत. आल्या 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 पाच गवळणी गवळणी आल्या 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 पाच गवळणी गवळणी आल्या 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 पाच 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 गवळणी गवळणी आल्या 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 पाच गवळणी गवळणी आल्या 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 पाच गवळणी पाच रंगाचे शृंगार करोनी आईच्या आल्या पाच गवळणी आल्या 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 पाच गवळणी गवळणी आल्या 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 पाच गवळणी गवळणी आल्या 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 पाच गवळणी आल्या 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 पाच गवळणी आल्या 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 पाच गवळणी हो आल्या 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 पाच गवळणी गवळणी पाच रंगाचे शृंगार करोनी. किती रंगाचा शृंगार केला गवळणींनी? किती रंगाचा पोरो? हा शृंगार करतोय का? शृंगार 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 मेकअप. गवळणीने शृंगार केला किती रंगाचा? पाच रंगाचे शृंगार करोनी पाच रंगाचे शृंगार करोनी. बरं जुन्या काळात सुद्धा मॅचिंग होती. तुम्हाला असं वाटतं का आताच मॅचिंग आहे? आता फक्त जास्त आहे मॅचिंग. कसं आहे आता सध्या? ज्या रंगाची साडी त्याच रंगाची पर्स. पर्सचा रंग कोणता? त्याच रंगाचा. नेल पॉलिश त्याच रंगाची. लिपस्टिक नवऱ्याच्या अंगावरचा शर्ट. आता काही दिन करत नवरान रंग देतील. लाल रंगी साडी नवरा, पिवळ्या रंगी साडी नवरा. मॅचिंग पाहिजे का नाही? गवळणीने सुद्धा मॅचिंग केलंय महाराज. ऐका काय वर्णन केलंय नाथबाबांनी. पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत गगनी चांदणी लखलखीत ऐका तिची मात मात हो. मंथन करीत होती दारात धरोनी कृष्णाचा हात आईच्या पाच गवळणी. कोणता रंग होता पहिल्या गवळणीचा? अय बरोबर. कोणता रंग होता रे? पहिली गवळण रंग सफेद. सफेद म्हणजे सफेद म्हणजे व्हाईट व्हाईट व्हाईट. पहिली गवळण रंग सफेद दिसत कशी होती? जशी चंद्राची ज्योत गगनी चांदणी लखलखीत आई गादीची मात मात हो. मंथन करीत होती दारात धरोनी कृष्णाचा आईच्या आल्या पाच. दुसरी गवळण भारी भोळी रंग हळदीहून पिवळी पिवळा पितांबर नेसून आली अंगी बुट्टेदार चोळी एक लहान तनू उमर कवळी जशी चाफ्याची कळी. दुसरी गवळण कोणतं रंग होतं दादा? लहान पोरांनी विचारणं मोठा मोठाच पोरात सगळा. कोणाला विचारायचं आहे का नाही? सगळे ज्येष्ठ नागरिक असले विचारे. कुणाला विचारू? लहान पोरा कसा घ्या तुम्हाला गावना शाळामध्ये आला असते सगळा. हा शाळामध्ये चालला घ्या ना. काल्याच्या कीर्तनाला रविवारी पाहिजे. तुमचे काका असतील. हा असं सध्या तसंच चाललंय. काकोर येतील पोराच म्हणतात पोरा. अगो गाय देत कोण तिनं माईवरून. पण तू तारा आज दिन गाय दिरे ना ते लक्षातच येत नाही. विठाल विठाल चला दुसरी गवळणीचा रंग आहे पिवळा. तिसऱ्या गवळणीने मॅचिंग केलं. तिसरी गवळण रंग काळा नेसून आली चंद्रकळा काळे काजळ लेऊन डोळा रंग तिचा सावळा सावळा काळी गरसोळी घालून गळा आली राज
चौथी गवळण रंग लाल 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 ही लाल कपाळी कुंकुम चिरी लाल भांगी बरोनी गुलाल मुखी विडा रंग लाल जसे डाळिंबीचे फुल पाचवी गवळण हिरवा रंग अवघ्या झाल्या दंग हिरव्या काकणाचा पहा रंग जैसे आरजीत जळले भिंग फुगडी खेळता कृष्ण संग एकनाथ भंग आल्या पाच गवळणी आल्या 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 पाच गवळणी गवळणी आल्या 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 पाच गवळणी गवळणी आल्या 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 पाच गवळणी आल्या 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 पाच गवळणी आल्या 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 पाच गवळणी किती गवळणी आल्या श्रृंगार किती रंगाचा केला तशी जात बी 5 प्रकारची होती त्याचं बी वर्णन आहे किती गवळणी म्हणावे महाराज एवढ्या गवळणी आहे फक्त संतांच्याच म्हटल्या तरी 1 वर्ष पूर्ण होऊन जाईल त्याचे पुढे डोरला कारला त्याला बाजूला ठेवून नुसत्या संतांच्या म्हटल्या तरी वर्ष पास होईल गवळणी ठकविल्या 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 एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने एक मराठी एक कानडिया एक मुसलमानी एक कोकणी एक गुजरणी आयच्या 5 जणी ठकविल्या गवळणी ठकविल्या 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 एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगती 5 रंगाचा शृंगार केला तसे गवळणी 5 प्रकारच्या सुद्धा होत्या 5 प्रकारच्या गवळणी काही महाराष्ट्रातल्या काही कानडी कानडी आणि मग ते आपापल्या भाषेमध्ये देवाला विनंती करतायत कोण लडोबा लडोबा गोविंदा निर्वाणी आज अडचालो पडचालो शिर फोड्यान कोडो अडचालो पडचालो शिर फोड्यान कोडो मारी कन्हैया पाणी ठेल्यानं ठेलो काय लक्षात आलं तुमच्या माझं बी नाही आलं कारण ती कानडी भाषा आहे कोणती भाषा आहे कानडी ती आपल्या भाषेमध्ये देवाला विनंती करते देवा माझे कपडे देऊन टाक ना कोण कानडी गवळण त्याच्यात मुसलमानी पुढे आली आणि ती आपल्या भाषेमध्ये बोलते दे खरे कन्हैया मै इज्जत की बळी कदम पकडून घे मैया गोटे जोडी मेरी दोना दे दे ले मेरी गुल्लडी कोण म्हणते मुसलमानी आपल्या भाषेत म्हणते कन्हैया दे खरे कन्हैया मै इज्जत की बळी कदम पकडून घे मैया गोटे जोडी मेरी दोना दे दे ले मेरी गुल्लडी लगेच पुढे कोकणी गवळण आली ती कोकणातली होती कोकणातली भाषा जरा वेगळी बाला तुझ्या डोलाला काय झाला कोकणातली भाषा डोळा म्हणत नाही काय म्हणतात ते डोला डोला ए बाला तुझ्या डोलाला काय झाला भाता खातोस का भाता खाल्ला म्हणे आवरा आवरा भात आवरा आवरा कोकणातली भाषा आहे ती आणि ती आपल्या भाषेत देवाला विनंती करते पावगा दाताला तू ओ पावगा दाताला तू नंदाचा झिलो हो माको फडको मी जीवान मेलो घे माझे पोयतो देवा पाया पडलो माको फडको दी फडको म्हणजे कपडे कपडे माको फडको दी मी हिवान मेलो आणि त्याच्या मोबदल्यात काय देते तुला मी मासे कापण्याचा घे माझे कोयतो देवा पाया पडलो आणि मग आपली मराठी बाई आली
आणि मग ती म्हणते देवकी नंदना तू ऐके श्रीपती उघडी वाची विणमुखी ती पाया पडते बा मी येते का कुलती माझी साडी दे हे माझ्या नाकाचे मोती कारण ती मराठी होती आपल्या भाषेत आणि मग शेवटी आली कोणती गुजराती जोरे माधवजी मैं शरण गये तन काका कैपी जोरे माधवजी मैं शरण गये तन काका कैपी बाप दयालु तो हे मारी साडी आपो हात नेले कंकणी हात नेले कंकणी गवळणी हे कन्हैया 5 जातीच्या गवळणी त्यांनी 5 प्रकारचा शृंगार केला आणि निघाल्या कुठं गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गे गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गे जे कोणी जगदीश लाभला ते जे कोणी जगदीश लाभला कोप देवनी वेगी सरसर परता कन्हैया सरसर परता नको आरुता येऊ तुझा संग घालिया मग निघा करते जाऊ तुझा संग घालिया गवळणी दह्या दुधाचे माठ डोक्यावर घेतले आणि निघाल्या कुठं बाजाराला विकायला शपकी बरं ते कामापुरतं घ्यायचं आपलं मायबाप पेक्षा बरं आहे का नाही निघाल्या गवळणी रिंगू चिंगू राधा गोडा यमुना जमना चंद्रावळी निट्ट चालला आता अरे दया दुधाची माट मोलाची नीट धरावे जपून रिंगू चिंगू राधा गोदा यमुना जमना चंद्रावळी नीट चालला मोर बघून कामापुरतं म्हणायचं जास्त नाही म्हणायचं आहे का नाही आता नका पाहू बाई माग वळून सगळ्या गवळणींनी हे दया दुधाचे माठ डोक्यावर घेतले आणि निघाल्या पण घडलं असं रस्त्याने जात असताना भगवान परमात्मा दिसला कसा होता देहुडा चरणी वाजवी तो वेणू गोपिकार म्हणू स्वामी माझा देखिला गे माये भगवान परमात्मा उभा आहे कसा देहुडा म्हणजे 1.5 पायावर एक पाय पूर्ण टेकवलाय आणि एक अर्धा आणि उभा आहे देहुडा चरणी वाजवी तो आणि परमात्म्याला पाहिल्या बरोबर देखिला डोळा परमात्मा पाहिला आणि गवळणी गेल्या दही दूध विकायला मग दूध घ्या दूध दही घ्या दही दही लेवरी कोई दही दूध लेवरी कोई दूध काय म्हणतायत अभंगाचं पहिलं चरण बुडली नारी
जशी केला कोण होती महाराज म्हणतात मला माहित नाही पण कोणीतरी एक होती अभंगामध्ये नाव घेतलं नाही काय शब्द आहे कोणी एक भोलली नारी कोणी एक भोलली नारी कोण होती महाराज म्हणतात माहित नाही कोणीतरी एक होती निघाली दही दूध विकायला पण भुलली का बोलविले 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 वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे वेणू वाजविला गोविंदे परमात्म्याने वेणू वाजवला आणि गवळणी विसरल्या श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी हे दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी हे दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी ओ दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी हे दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी कुठे घातले पायातले पैंजन हातात ना हातातले कंगन का दिवानी बनी रे श्याम पिया की बनी भगवान परमात्म्याचा वेणुनाद ऐकला आणि त्याचा परिणाम विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा कोण होत्या कोणी जावा त्या कोणी नंदा वृत्ती वेधली परमानंदा व परमानंदा पावा गोंगणी घेऊन बाई उताविळ झाल्या गवळणी वेणुनाद पडियला कानी भगवान परमात्म्याच्या वेणूने त्यांचं मन एवढं वेधून घेतलं केवढं वेधलं सर्वस्वाचा विसर पडला तुकोबरा इतकं गोड वर्णन करतात कुणा कोणाला विसरल्या घरे तानी पारठिले करे धाक सांडोनिया ये रे तहान भूक नाही एकी असतील घरी चित्त तया पाशी परी वेगे करोनी ओसारी तेथे जाऊ पाये बाळ चांगले वो म्हणता चांगले वो वेड लागे तया बोले जिव्हा परिसते वाले मज आवडते बाळ चांगले सर्वस्वाचा विसर पडला याच्या पुढे सांगू तुकोबाराने एका ठिकाणी असा कर केला विसरल्या मी कोणी जातीच्या वर्णाही चहूच्या एक झाल्या वर्णाही चहूच्या एक झाल्या वर्णाही चहूच्या एक झाल्या विसरल्या दही दूध विकायला गेली मग म्हण ना दही घ्या दही दूध घ्या दूध काय म्हणते गोविंद घ्या कोणी दामोदर ए बायांनो अगं गोविंद घ्या एक म्हणते दामोदर घ्या मथुरेतल्या बाया हसायला लागल्या तव तव हसती खरं सांगा तुमचा काय अनुभव आहे देवदेव करणाऱ्या लोक हसतात का नाही हा काय म्हणणं आहे काही लोकांना असं वाटतं देवदेव करणं कोणाचं काम आहे महाराजांचं बावरट लोकांचं असं त्यांचं म्हणणं आहे कोणाचं शहाण्या लोकांचे सुशिक्षित त्यांना असं वाटतं देवदेव कोण करतं जिन कानच टाया लागतो नि जाऊ देव आडून देणं असं आहे का असं आहे देवदेव करणाऱ्याला कोणी चांगलं म्हणत नाही लोक सोडा हो लोक सोडा बायो तुम्हाला असं वाटतं का आम्ही महाराज लोक घरी गेल्यावर आमची आरत्या होत असते
आला सप्त्या इसगाव तिसगाव ठिकाण्याला नका म्हणू ना. आरती होते आमची. हॅट. अरे बायकोला सुद्धा चांगलं वाटत नाही देव देव करणारा पती. मी बोलत नाही तुकोबाऱ्या म्हणतात घरी बाईल म्हणे कोठे व्याली रांड कोठे व्याली रांड बरे होते शंड. कोण म्हणत असं? मै तेरे बिना जी नाही सकती असं म्हणणारी लग्न झाल्यावर. मै तेरे बिना एकच ताटात जेवतात लग्न झाल्यावर नवरा बायको. पण कोरोना मै तेरे बिना एकच ताट मग. आणि शास्त्र सांगतो नवरा बायकोने एका ताटात जेवू नये. आता कोण सांगेल यांना? आम्ही सुशिक्षित असं मुस्काटी आणली पाहिजे. शास्त्र असं सांगतं पती पत्नीने एका ताटात बसून जेवण करू नये. पतीचं आयुष्य कमी होत असतं. हा, पती उठून गेल्यानंतर त्याच्या उष्ट्या ताटात बाईने जेवलं पण त्याच्या सोबत जेवायला नका. मग माणसामध्ये कोणी जेवलं पाहिजे? त्याचं बी विधान. मुलगी लग्नाची होईपर्यंत म्हणजे मुलीचं लग्न होईपर्यंत मुलीने बापाच्या ताटात जेवावं त्याच्यासोबत. का? मुलगी बापाच्या ताटात जर जेवत असेल तर बापावर येणारं संकट ती टाळत असते. बापाचं जर अपमृत्यू होणारा असेल आणि पोरगी जर बापाच्या ताटात जेवत असेल तर बापावरचं संकट टळतं, त्याचा अपमृत्यू होत. म्हणून लग्न होईपर्यंत पोरी कोणाच्या ताटात जेवायचं? बापाच्या ताटात जेवायचं. लक्षात ठेवा. लग्न होईपर्यंत मुलीने बापासोबत जेवलं पाहिजे. आणि तसं बी मुलींना जास्त कोण आवडतो? माय का बाप? विचारून पहा कोण आवडतो? बापच. माय आवडत नाही असं नाही, पण हातच्याला अधिक प्रेम कोणावर असतं? आणि बापाचंही. म्हणून मुलींना बापाची पापा की पोरी आणि मुलगा आईचा कोंबडा आहे का नाही? शास्त्र आहे, त्याला बदलता येत नाही. पती पत्नीने एका ताटात जेवू नये, मुली बापाने एका ताटात जेवावं. शास्त्र. चला मी कशा करता सांगत होतो. देवदेव करणाऱ्याला लोक चांगलं म्हणत नाही. एखादा जर चालला ना मंदिरामध्ये भजन कीर्तनाला, ओट्यावर बसलेले पाहतात त्याच्याकडे कोण होतात? जीवन चाले रे. करून करून भागले देवपूजेला. अरे ते भागले तरी देवपूजेला लागले तरी तर अजून काही न कसात काही ना फटकात पाय तरी सुद्धा नावं ठेवल्याशिवाय. मथुरेच्या बाया नाव ठेवायला लागले. अय बाया नाव काय म्हणताय ग? गोविंद घ्या. थट्टा करायला लागल्या. एक म्हणते बाई मला अर्धा किलो मुकुंद दे बरं. दुसरे म्हणते बाई मला पावशेर बरं गोविंद दे बरं. असं देव विकत घेता येतो काय? थट्टा करतात. कारण ह्या काय बोलतायत? गोविंद घ्या, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. अशी त्यांची अवस्था का झाली त्याचं कारण सांगतात अभंगाचं दुसरं चरण. डोळा बैसला म्हणे 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 तो शिवदनी उचाई तो शिवदनी उचाई डोळा बैसला म्हणे डोळा बैसला म्हणे तो शिवदनी उचाई तो शिवदनी उचाई कवळणीची अशी अवस्था का झाली त्याचं उत्तर देतात. देखीला परमात्मा डोळ्यांनी काय केला? पाहिला आणि मनामध्ये बसला. अगोदर डोळ्यांनी पाहिला आणि पाहिलेला परमात्मा एवढा सुंदर होता तो मनात बसला. पाहिला पाहिला
नाही घ्यायचा. त्याला वाटतं इंगण बेट यांना कुठं कळतंय काय. काय करणार आहे पुढच्यांना. आपण म्हणत राहायचं. एक म्हणे आवरी आवरी आपुला काना नासी आली आमुच्या. आमुच्या सुना. मागचे काय म्हणायचे माहितीये का. आवरी आवरी आपुला काना नाशिक गेल्या आमुच्या. कुठे गेल्या. नाशिक गेल्या. नाशिकला का पाठवत नाही पण पाठवत. तसं चाल द्यायचं ताण नाही घ्यायचं. परमात्मा डोळ्यांनी पाहिला तो मनात बसला. इतका बसला बैसला तो चित्ती निवडेना. आणि असंय मनात जे असेल ते बाहेर आल्याशिवाय ज्ञानोबराय बोलतात. आवड येते वृत्ती किरीटी आधी मनवून उठी मग ते वाचा दिठी कराशी. आतमध्ये जसं असेल बाहेर आल्याशिवाय. बघा तुम्ही आपला जो चेहरा आहे ना आरसा आहे. आरसा आहे म्हणजे आपण आत कसे होत कोण दाखवतो. हा आपला चेहरा. एखादा मनुष्य बघा तुम्ही असा रंगात असतो. सकाळी खुश असते गाडी लगेच लोकांना हा आज गाडी रंगमा झाली काहीतरी होईल गरमा हा काहीतरी लाभ. त्यांना नाही हो काही नाही. अरे तू काय सांगताय तुझं तोंड सांगताय खुश आहे. आणि एखाद्याचं तोंड असं बोंब मारतं हा एकदा फटाका येईन घरनं बाहेर राहायला. लगेच विचार झाला कारण काय जर आज घरमा काही नाही काही नाही. अरे तू खोटू काय बोल रे तू टोला घ्यायला जात का बरं. कारण काय झालंय चेहरा आहे ना हा काय आहे आरसा. आत कसे होत कोण दाखवतो आणि तेच बाहेर येतं. हो कांदा खाता का तुम्ही कच्च्या भाजीसोबत. रात्र सांगे कांदा होता ना खाद्या कच्चा कांदा खाल्ला तर ढेकर कशाचा येईल कांद्या. मुळा खाल्ल्यावर आणि देव खाल्ल्यावर. देव जर खाल्ला तर ढेकर कशाचा. सोपं आहे का नाही हो. आतमध्ये जर देव तर बाहेर कोण येईल देवच येईल का नाही. आमचे श्री गुरु मुरलीधर काका फार गोड दृष्टांत सांगायचे. जुन्या काळामध्ये एका माणसाला 3 मुली होत्या पण 3 मुलींचं लग्न होत नव्हतं. का होत नव्हतं त्याचं कारण तसं बलवत्तर होतं. पोरींमध्ये व्यंग होतं दोष होता. जुना काळ म्हणून सांगतो लग्न होत नव्हतं. आता तसे बी भेटत नाही. जसे असतील तसे महाराज चालतील म्हणे काहीच नाही. आम्ही बट्टू करले सोनो बी कपडा बी आको तुमनं साखरपुडा आणि 1 लाख आम्ही देसो. तुम्ही फक्त काय करो तुम्हाला सुतीन तोडो सुद्धा. अरे तुम 20 कोण रे सुतीन तोडो. भेटणं फार मुश्किल झालंय सध्याच्या काळामध्ये. जुना काळ होता 3 पोरी होत्या पण 3घींचे लग्न होत नव्हते. त्याचं कारण एक होती बोबडी एक होती तोत्री आणि एक होती गेंगाणी. बाप म्हणे पोरी उद्या सकाळी तुम्हाला पाहायला पोरगा येणार आहे म्हणे. मग उद्या एकीचं तरी लग्न झालं नाही तर पहा बरं म्हणे. मग काय करायचं आम्ही काहीच करायचं नाही. मी सांगतो तसं करायचं. तोंडातून शब्द काढायचा पुढलं मी देखील बोलायचं. आले दुसऱ्या दिवशी पाहुणे मुलगी पाहण्याकरता. लग्न जुळवणारा मधला माणूस नवरदेव बसले. पोरीने चहा आणला कांदा पोहे आणले. मुखामुखी एक बी पोर बोले ना. त्याला कुठं दम निघतो कोणाला लग्न जोडणाऱ्याला. कारण ते हुशार असतात. जोडणारे कसे असतात ते म्हणे पोरो का बोल रे नाही कुछ तो गडबड दया कुछ तो गडबड. का बोलत नसतील पोरी. यांना बोलतं केलं पाहिजे. मग नाश्ता झाला. थोड्या वेळ बसले. स्वयंपाक तयार झाला आणि जेवायला बसले. आणि मग याने विचार केला आता चांगली संधी आहे. आणि मग हा बोला लागला वा याला म्हणतात जेवण. काय स्वयंपाक बनवला. अख्खा चोपडा तालुका पालता घातला पण असा स्वयंपाक पाहिला. आहा कढी म्हणजे कोण बनायला असेल म्हणे कढी. तर लोक जिनं बनायला देतील का तर दमनी घेते पटकन धावत नाही पुढे पयत आहे गरमा. मी तेली काय तेली तली मी तेली तर दुसरी पयत पुढे ती म्हणे तुला बाबाने बोलायला नाही सांगितलं होतं. तर लोक तिसरी पयत आहे ती म्हणे ती बोई तर बोई तो काऊन बोई. झाले असतील लग्न. बरं शांत राहायचं का अंतरीचे धावे स्वभाव बाहेर घरी ताई बरी. सूर्य नाही जागे करीत याजना प्रकाश किरणा कर म्हणून अंतरीचे धावे. आतमध्ये देव असे आत हरी बाहेर हरी.
आत देव आहे, बाहेर कोण येईल? देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. त्याचा परिणाम काय झाला? आपुलियाचा विसर भोळा. गोविंदा कळा कवतुके आपुलियाचा विसर. आपले जे होते सर्वस्वाचा विसर पडला आणि भोळा गोविंद कौतुके आकळा. भोळा असणारा परमात्मा त्या गवळणींनी आपल्या स्वाधीन करून घेतला. कारण परमात्मा कसा आकळला जातो? भाव बडे एरवी परमात्म्याला आकळला कसा? भोळा गोविंद कौतुके आकळा. परिणाम हसायला लागल्या हो बाया. तुकोबरा सांगतात, तुका म्हणे हासे जन नाही कान तेठाई विढोबार कुमारी. विढोबार कुमारी, विढोबार कुमारी, विढोबार कुमारी, विढोबार कुमारी, विढोबार कुमारी. बोला बोला सर्वांनी बोलायचं. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार देवा जगत्रय जीवा देवा जगत्रय देवा, देवा जगत्रय जीवा. देवा जगत्रय देवा. हरी श्री केशवा विनंती माझी. केशवा विनंती माझी, हरी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णे गुणला. माझी वाणी तुझे वर्णे गुणला, वाणी तुझे वर्णे गुणला. वाणी तुझे वर्णे गुणला. अंजली प्रेम कालिका. अंजली प्रेम कालिका, अंजली प्रेम कालिका. तुका म्हणे हास्य जन, लोकांचा स्वभाव आहे हसणं, नाही कान ते ठाई. पण त्यांचे कानच तिकडे नाही, कारण वृत्ती परमात्म्याशी कनेक्टेड झाल्यामुळे संसाराचा विषय संपला. एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी इतरी. अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. हो, त्या गौडणींचा विषय परमात्मा असल्यामुळे सगळा विषय इकडचा संपला. नाही कान ते ठाये. अभंगाचा भावार्थ झाला असं समजूया आणि परमात्म्याच्या लीलांकडे आपण वळूया. तसं देवाच्या लीलांचं वर्णन करायचं झालं तर ते आगाध आहे. किती आगाध आहे? महिम्न स्तोत्रामध्ये पुष्पदंत स्वामी गोड वर्णन करतायत. अशितगिरी समंशात कज्जलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुरवी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणाना ईश पारण्ययाती. समुद्राची शाही केली, पृथ्वीचा कागद केला, मेरू पर्वताची लेखनी केली आणि लिहायला कोण बसली? कोण बसली? सरस्वती. किती वेळ? लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानाम ईश पारण्ययाती. त्याच ट्रान्सलेशन केलं आमच्या नामदेवरांनी. याच्या खोड्या किती सांगू, याच्या खोड्या किती सांगू, मही पत्र सिंधू आटे. दादा, याच्या खोड्या किती सांगू, याच्या खोड्या किती सांगू, मही पत्र सिंधू आटे, मही पत्र सिंधू आटे. लाडका हा काना बाई, लाडका हा काना बाई, तुझा तुला गोड वाटे, तुझा तुला गोड वाटे, लाडका हा काना बाई. यशोदे, अगं तुझ्या लेकराच्या खोड्या किती सांगू, समुद्राची शाही केली, पृथ्वीचा कागद केला तरी अपूर्ण. माय बापाच्या लग्नात लीला. कोणाच्या लग्नात?
वसुदेवा देत देवकी बहीण लग्ना माझी विघ्न झाली ऐका आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी भरवसा या बोलण्याचा आठवाईचा पुत्र व दिल तुझशी ऐकोनी मानसी क्रोधावला घेवोनी खडग माराया धावला आणि हात तो धरेला वसुदेवे देईन मी पुत्र सत्य माझे माना ठेवा बंदी खानी तुता सांगे मारायला उठला कोण कंस कोणाला देवकीला कारण आकाशवाणीने सांगितले हिच्याच पोटी येणारा आठवा तुला मारणार उठला मारायला न रहेगा बास न बजेगी वसुदेवाने हात धरला मूर्खा आबला आहे स्त्री आहे तुझी बहीण आहे मारतो काय मुलापासून भीती आहे ना मी आणून देईल पहिला मुलगा जन्माला दिला नेऊन नाव ठेवलं कीर्तिमान वापस पाठवलं त्याने मला 8व्या पासून भीती पहिल्याने काय केलं पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बाळकाची ठेवू नको नारद मुनी आले कमळ हातात घेऊन म्हणे नारदा अख्ख्या जगामध्ये मूर्खांची यादी केली मी म्हणे मग महाराज कोण आहे 1 नंबर म्हणे तूच म्हणे मी काय मूर्खपणा केला म्हणे मूर्खपणानंतर काय मुलगा वापस का पाठवला म्हणे महाराज 8वा मारणारे हा पहिला आहे म्हणे येडा आहे तू देवाने जर 8व्याला पहिला नंबर दिला तर पहिला कितवा होईल बोला पटकन पहिल्याला 8वा 8व्याला पहिला उलट होईल ना ते हा म्हणे हा हा म्हणतात देवाचं गणित ते कुठून बी मोजतील कमळ घेऊन गेले होते त्याला 8 पाकड्या होत्या म्हणे का रे याच्यातली पहिली पाकडी कोणती म्हणे कोणती बिल म्हणे मग तसा कोणता बी पहिला 8वा होऊ शकतो उडव 6 लेकर मारले किती 7वा गर्भ योग मायेने उचलला रोहिणी उदरी नेवणी घातला नकडे कुणाला देवाहुनी जगातली पहिली सरोगेट मदर बनली रोहिणी सरोगेट मदर समजते ना कुणाचाही गर्भ कुणाच्या पोटात वाढवणं त्याला म्हणतात सरोगेट मदर जगातली पहिली सरोगेट मदर कोण रोहिणी गर्भ कुणाचा देवकीचा पण कुणाच्या पोटात नेऊन घातला रोहिणी उदरी नेवणी घातला नकडे कुणाला देवाहुनी आणि रोहिणीच्या उदरामध्ये तोच शेष बळीभद्र म्हणजे बलरामजीचा काय झाला अवतार आणि 8व्यांदा गर्भ राहिला देवकीचे तेज तसे देवकीचं तेज सूर्यासारखं दिसायला लागलं कंस म्हणे आला 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 भोजन करताना काळ जिरं जरी दिसला तरी लगेच त्याला संताप येतोय का हा काळा आहे आणि कृष्णाचा रंग सुद्धा कसा आहे काळा आहे श्रावण महिना आहे सप्तमी तिथी रात्रीचे 12 वाजलेत आणि रात्री 12 वाजेला प्रगट भयो भगवान मथुरा में परमात्मा प्रकट झाले 8 वर्षाची मूर्ती जन्माला आल्याबरोबर बापा सांगितलं नंदाच्या घरा नंदाच्या घरा मदने गोकुळाला मदने गोकुळाला मदने गोकुळाला उचललं डोक्यावर घेतलं उचलेला कमळापती बाईची पायीची बंधने गडती निघाले श्री छाया करी मंद मंद पडे पाऊस श्री छाया करी शेष निघाले यमुना दुभंगली का दुभंगली त्याची 108 कारणे आपल्याकडे तितका वेळ नाही नेलं पलीकडे परमात्मा ठेवला तिकडनं माया उचलली इकडे घेऊन आले रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूत तातडीने जाते कंसा सेवक सांगती उचलली तिला मारायला गेला ती आकाशात उडून गेली तुझ्या लागी वधी उपजला आणि इकडे गोकुळामध्ये गोकुळीच्या सुखा अंत पार नाही कारण जन्म कोणाचा झाला बाळ कृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी काय काय करतात गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे एवढा आनंद झाला तुकोबरा बोलतात बालक्रीडेमध्ये लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केली या वाचून जप तपे घरोघरी झाला लक्ष्मीचा वास दैन्य दारिद्र्या सत्रासाला गोपी गीतामध्ये इतकं सुंदर वर्णन आहे त्या गौडणी म्हणतात कृष्णा ज्या दिवसापासून तुझा जन्म या व्रजभूमी झाला इथं लक्ष्मी वास्तव्याला आली श्रयत इंदिरा शश्वदत्रही इंदिरा म्हणजे लक्ष्मी जयति तेधिकं जन्मना व्रज शयत इंदिरा शश्वदत्रही या ठिकाणी इंदिरा म्हणजे लक्ष्मीचा काय झालाय निवास झालाय परमात्मा गोकुळामध्ये लीला करायला प्रारंभ करत आहेत
परमात्मा आता हळूहळू रांगायला लागले. कसे रांगत होते? तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनाथ तो म्या देखील सये. परमात्मा रांगायला लागले. कसे रांगतायत? रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी बांधिती चरणी देती गाराणी यशोदे साजनी दधे घृत भक्षुनी तमाल निळे नवल केले साजनी कृष्ण आळीवा परपली माते दावा कृष्ण. परमात्मा लीला करायला लागले, रांगायला लागले. रांगता रांगता रोणी चोरतोय. गवळणी नाव देत आहेत माखन चोर. अरे रुक जा. गवळणीने देवाला माखन चोर नाव दिलं. थोडेसे मोठे झाले. आता देव चालायला लागले. जसे चालायला लागले तसे अजंती मा डायरेक्ट अजंती. आणि निघाले कसे? नैसर्गिक ड्रेस मध्ये. अंगावर कोणतेच कपडे नाही. उघडा बम गल्लीत निघाला. एक गवळण रांगोळी काढत होती. तिथं गेला आणि असा पाठवला. काय भारी रांगोळी काढते तू. वा.